बिहारमध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा आणि त्याआधीच तापलेलं राजकारण. ओपिनियन पोल्सने दाखवलंय स्पष्ट चित्र. एनडीएचा छप्परपाट परफॉर्मन्स आणि महागठबंधनाला मोठा धक्का. बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा 6 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू झाला. या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होईल. पण मतदानाआधीच विविध ओपिनियन पोल्सनी राजकीय समीकरण स्पष्ट केलेली आहेत. पोल ऑफ पोल्सनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएच्या सरकारचा मार्ग मोकळा होतोय. एनडीएला 143 जागा, महागठबंधनाला 95 आणि इतरांना 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय असदुद्दीन ओवेसींच्या एआयएमआयएम आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुरज पक्षालाही 1 ते 3 जागा मिळवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. दुसरीकडे चाणक्य स्ट्रॅटेजी सर्व्हेनुसार एनडीएला 130 पेक्षा जास्त जागा, महागठबंधनाला 100 पेक्षा कमी आणि इतरांना 5 ते 9 जागा मिळू शकतात. पोलस्टॅटच्या सर्व्हेमध्येही हाच कल दिसतो. एनडीए 133 ते 143 जागा, महागठबंधन 93 ते 102 जागा. यात विशेष म्हणजे प्रशांत किशोर यांच्या जनसुरज पक्षाला देखील 1 ते 3 जागा मिळवण्याचा अंदाज आहे. या सर्वेक्षणामधून स्पष्ट होतं की नितीन कुमार आणि एनडीए पुन्हा एकदा सत्तेत येण्याच्या मार्गावर आहेत. तर तेजस्वी यादव यांना अपेक्षित लाट अद्याप निर्माण करता आलेली नाही. बिहारमधील मतदान 2 टप्प्यांमध्ये आहे. 6 ते 11 नोव्हेंबरला होईल, तर 14 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. बिहारच्या निवडणुकीत अजून पहिला टप्पाच बाकी आहे. पण ओपिनियन पोल्सनी आधीच राजकीय दिशादर्शन करून टाकलेलं आहे. एनडीएची आघाडी मजबूत दिसत असली तरी बिहारसारख्या राज्यात शेवटच्या क्षणाचा कास्ट इक्वेशन आणि लोकल कॅन्डिडेट फॅक्टर अनेक वेळा निकाल बदलवतो.